अ, तर नवीन सामना, नवीन खेळाडू, एन पी ग्रुप विरुद्ध संस्कृत 11 या दोन संघांमध्ये टॉस कोण जिंकला? संस्कृत 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना अर्थात याचा अर्थ नाणेफेकीचा कौल एन पी ग्रुप संघाने जिंकला असावा. पंच अष्टमकर सर आतापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने ज्यांनी तमाम रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दत्तात्रय थळे यांचे सुपुत्र आपण पाहतोय ऋग्वेद ऋग्वेद ज्यांनी खंडाळे भगत आय एम सॉरी दत्तात्रय भगत यांचे सुपुत्र अर्थात ज्यांनी खंडाळे प्रीमियर लीग मध्ये लाजवाब गोलंदाजी करून आपला क्रिकेट क्षेत्रात एक ठसा उमटवला असे ऋग्वेद या वाडगाव प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी करत असताना पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. पंच निरीक्षण करत आहेत, खेळाडू काउंट करत आहेत. अतिशय चाणक्य अतिशय हुशार पंच अष्टमकर सर. मॅच इज ऑन. पहिला चेंडू यावेळी अतिशय चांगला चेंडू दोन क्षेत्ररक्षकांना करून तरार चेंडू होतो फरार. इथे मात्र एक चांगला चेंडू स्ट्राइक एंडला किशोर आणि एक धावसंख्या 5. नॉट स्ट्राइक एंडला सुयश. श्रेयश दोघं सख्य भाऊ आहेत. किरण भाऊ सख्य भाऊ आहेत. ते बॅट्समन सख्य भाऊ श्रेयश आणि श्रेयश. किरण YouTube वर तुमची मॅच बघितली मी. किशोर आणि श्रेयश. यावेळी पुढला चेंडू. अहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. ऋग्वेद यांची गोलंदाजी बहारते. ऋग्वेद एक अतिशय दमदार गोलंदाज आहे. यावेळी पुढला चेंडू. यावेळी पाहूया आणि फलंदाज बाद. अतिशय सुंदर अंतिम गीत. यावेळी ऋग्वेद बॉलिंग मार्कवर आहेत. वैयक्तिक आणि सांघिक पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय ऋग्वेद यांना राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. अहो चांगला चेंडू इनसाइड एज फलंदाज सोबत गोलंदाज क्षेत्ररक्षक अभि सुद्धा इथे मिस होत आहेत. षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकात 6 धावा, एक बाद 6 धावा. आदित्य
न स्ट्राइक इनला श्रेयस. यावेळी पुन्हा एकदा राऊंड विकेट. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. इथे मात्र पाहूया आडव्या बॅटने तटवलं चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण प्रवीण बांदोडकर अर्थात 40 प्लस मध्ये असणारे हे दोन खेळाडू. प्रवीण भगत आणि प्रवीण बांदवडेकर. यावेळी पाहूया एक धाव. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या 8. याल पुढला महेंद्र लाखन. नोकरीसाठी मुंबई येथे कार्यरत असणारे महेंद्र लाखन आपण पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाज आहेत. यावेळी पुढला चेंडू रॅडमवर राऊंड विकेट. बॅकफुटवर जाऊन रूम बनवले आणि अतिशय सुंदर रीतीने तटवले चेंडू. नक्कीच आपण पाहतोय एक धाव देऊन जातो अद्याप आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. धाव संख्या 10. यावेळी पुढला चेंडू. ओहो इथे मात्र पाहूया आणि क्षेत्ररक्षक अजिबात हल्ला नाही. दुसऱ्या षटकाची समाप्ती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 11 धावा. फक्त 11 म्हणेन मी. 11 येणारे अजून 18 चेंडू बाकी. श्रेयस आणि अमेय 2 फलंदाज. 11 धावा 11 रन. वैयक्तिक फक्त अमेयसाठी पारितोषिक आहेत. हा ठीक आहे ओके. षटकाराच्या हॅट्रिक साठी 100 रुपयाचे पारितोषिक आणि जर चौथा सलग मारला षटकार तर 200 रुपयाचे पारितोषिक आहे. 3 षटकार हॅट्रिक अर्थात षटकाराच्या हॅट्रिक साठी किरण भगत यांच्याकडून एक तंदुरी एक वैशिष्ट्यपूर्ण पारितोषिक आहे. अमय यांच्यासाठी सूचना खास आहे. विश्वनाथ यांनी द्यायला सांगितले जर 4 षटकार लगावलेस तर 200 रुपयाचे पारितोषिक आहे. हे अमय यांनी अंडरलाईन करून ठेवायचं आहे. थँक्यू. ओव्हर टू अमित भगत. अमित पाष्टे.
धन्यवाद सुभाष. आपण पाहतोय चालू असलेला सामना संस्कृत 11 वर्सेस NP ग्रुप या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना पाहतोय. या दोन धावेची संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 14. संस्कृत 11 संघाची धाव संख्या 14. हा ही चेंडू कार्पेटला साठून जातोय. क्षेत्ररक्षक फेकी पर्यंत एक धाव पूर्ण प्राप्त केली आहे आणि अमयसाठी सुवर्ण संधी आहे. नक्कीच षटकारांच्या हॅट्रिकला मंथन थळे आणि किरण भगत यांच्याकडून एक तंदुरी आहे. एक तंदुरी आहे. आज सकाळपासून पाहताय एक वेगळं बक्षीस लागते. जे बक्षीस पैशाच्या स्वरूपात होतं ते आता कन्वर्ट झालंय तंदुरीच्या मध्ये. आणि जर पाहिलं तर अमाईसाठी लगातार 3 षटकारांवर हॅट्रिक मारली तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे विश्वनाथ थळे यांच्याकडून आणि 4 षटकार मारले तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ओके, नक्कीच श्रेष्ठ चेंडू खेळतोय प्रवीण बांडोडेकर. चेंडू अडवपर्यंत 2 फलंदाजांनी 2 धावा पूर्ण पलून केल्या. या 2 धावेनेशी संघाची धाव संख्या झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18. जर पाहिलं तर 6च्या सरासरीनं प्रत्येक षटकामागे धावा ठोकल्यात संस्कृत 11 संघानं. आणि आता पाहिलं तर 4थं षटक कोण टाकतोय, कारण जर पाहिलं तर दोन्हीकडे फलंदाजी तगडी आहे, गोलंदाजी सुद्धा तगडी आहे. सर्वेश गोलंदाजीसाठी आलाय. कप्तानानं सर्वेशच्या हातात चेंडू सोपवलाय आणि स्ट्राईकला आहे संस्कृत 11 संघाचा स्वतः कप्तान अमय्य खेळतोय. त्यांना तंदुरीची संधी आहे. तंदुरी प्लस 200 अशी एक बक्षिसाची खैरात आहे. केवळ एकट्यावर अमयवर संधी आहे. पहिला चेंडू सर्वेशाचा अमय खेळतोय. सुरुवात नाही, चेंडू निर्धाव जातोय. नक्कीच अमयला जर पाहिलं तर सकाळपासून ब्लाइंड शॉट जास्त खेळतोय. बॅट आणि चेंडूचा का संपर्क होत नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. सर्वेशला जर पाहिलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पहिला चेंडू असा टाकला का अमयला समजला नाही. एक अप्रतिम गोलंदाजी. हा 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 ही त्याच पद्धतीचा चेंडू अमयला समजत नाहीये. धाव संख्या 18 वर स्थिरावलेली आहे. दोनही चेंडू निर्धाव टाकलेत. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करतोय सर्वेश. नक्कीच आपल्याला बक्षीस घ्यायचं असेल तर फलंदाजी तगडी करावी लागेल. कारण जर पाहिलं तर 4 षटकार 200 रुपये, 3 षटकार 100 रुपये असं वेगळं बक्षीस आहे. आणि तंदुरी तर आहेच. हा हा चेंडू हवेत आहे आणि बॅक टू द पॅव्हिलियन. अमय बाद. डीजे
चौथा हादरा बसलाय संस्कृत 11 संघाला. थोडासा अडचणीत आलाय. सर्वेशला जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. केवळ 4-5 चेंडू फेकलेत आणि एक फलंदाज बाद, 2 फलंदाज बाद केलेत आणि 1 धाव खर्च केली आहे. नक्कीच ओमनं चेंडू हवेत मारलाय. चेंडू खाली प्रवीण बांदोडेकर आणि 4 षटरक्षकांमध्ये चेंडू पडलाय आणि 2 धावा प्राप्त केल्या. या चेंडूवर 2 धावा भेटल्यात. या 2 धावेची संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 21. 4 षटक संपलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 21 झालेली आहे. आता शेवटचं षटक, हाणामारीचं षटक जर पाहिलं तर या दिवसातला लो स्कोर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. संस्कृत 11 संघाकडून धाव संख्या 21 झालेली आहे. 4 षटक झाले तर 5वं षटक चालू आहे आणि पाहिलं तर कोंबड्या सुद्धा या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतायत. अप्रतिम क्रिकेटचा आनंद लुटतायत. पाहल्यात एवढी प्रेक्षक असून सुद्धा कोंबड्या आपल्या निवांत चारा खातायत. पहिला चेंडू कुंदन खेळतोय. अभि याचा या धाव संख्या 1. स्ट्राईकला आलाय ओम. अभि गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फेस केला ओमनं. कुंदननं एक धाव खर्च केली. दुसरा चेंडू ओम खेळतोय. पाहायचा आहे अभि याचा पुढील चेंडू ओम साठी. नक्कीच हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर अभि गोलंदाजी करतोय. रोल क्रमांक 22 ला अवलंब करतात पंच अभिला, कारण हा चेंडू वाईड आहे. आपले पंच जर पाहिलं तर प्रकाश अष्टमकर सर डान्सिंग अंपायर आणि लेग पंच आहेत. पाहताय अमित भगत पंचांच्या भूमिकेत. नक्कीच बॅटची एज लागते. चेंडू घोषित क्षेत्रात जातोय. जर पाहिलं तर ओमला हाणामारी करावी लागेल, कारण शेवटचं षटक चालू आहे आणि या षटकात जर पाहिलं तर 3 धावा आल्यात. काही चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झाली ती म्हणजे 24. चांगल्या प्रकारची गोलंदाजी चालू आहे अभि यांच्याकडून आणि फलंदाजी जर मध्ये पाहिलं अजून सुद्धा कोणाच्याही बॅट मधून षटकार पाहायला मिळाला नाही आणि हा बाकी चौकार झालाय. डीजेला आमंत्रण. विकेटचे हॅट्रिक बक्षीस लावलंय. तिथपासून षटकार पाहायला मिळत नाहीयेत. हॅट्रिक कोणाला नको आहे, पण हॅट्रिक होत नाहीये. गोलंदाजी चांगली होतीये त्याच्यामुळे हॅट्रिक होत नाहीये. नक्कीच गोलंदाजी अभि गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. धाव संख्या 31 झालेली आहे. अभि याच्या षटकातला काही चेंडू शिल्लक आहेत. आहा, हा जर विकेट पाहिलात तर एक वेगळ्या प्रकारचे विकेट गेले.
म्हणजे की चुकीची गोष्ट आहे. पाहायचं आहे धावसंख्या 29 झालेली आहे आणि स्ट्राईकला आलाय 29 धावा झाल्यात. धावसंख्या 29 झालेली आहे. विक्रांत फलंदाजीसाठी आलाय विक्रांत आणि कुंदन धावबाच्या स्वरूपात बाद झालाय आणि 5 षट शकतोय तर तुम्हाला आम्ही 29 धावा का रोखू शकत नाही. अशा प्रकारची एक गोलंदाजी झाली आणि यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहात. तत्पूर्वी मी आमंत्रित करतोय नेव्ही 11 संघाच्या कप्तानाला नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचं आहे आणि ओम वॉरियर्स या संघाच्या कप्तानाला मी विनंती करतोय नाणेफेकचा कौल करून घ्यायचा आहे. सामन्याचं मध्यांतर झालंय. ओम वॉरियर्स संघाच्या कप्तानाला मी विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण नेव्ही 11 संघाचा कप्तान हजर आहे. नक्कीच संस्कृत 11 संघानं आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि एनपी ग्रुपनं आपलं तडाखेबाज फलंदाज पाठवायचे आहेत. जर पाहिलं तर 23 चेंडू 30 चेंडू 30 धावा असं समीकरण आहे. 3 चेंडूंवर 30 धावा ठोकायच्या आहेत. एनपी ग्रुप 11 संघाला तडाखेबाजी फलंदाजी करावी लागेल कारण जर पहिल्या सामन्यात पाहिलं तर एनपी ग्रुपचं फलंदाजी थोडीशी रखडलेली जखडलेली आणि थोडीशी गडबडलेली दिसली. मी विनंती करते संस्कृत 11 आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. अजून एक सुद्धा सामना आपल्याला खेळवायचा आहे. या दिवसातला अजून सामना खेळवायचा आहे आणि जर सूर्य पाहिलात तर अस्ताला निघालेला आहे. संस्कृत 11 संघ माझा जर आवाज पोहोचत असेल तर तुमची प्ले 11 आहे ना ती पहिलीच द्यायची असते. चला मित्रांनो वेल दवडू नका. चला चला सामना चालू होतोय. चला दुसरा सत्र चालू होतोय तोपर्यंत मी नेव्ही 11 आणि ओम वॉरियर संघाला विनंती करतोय आपला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे मित्रांनो. कारण दुसऱ्या सत्रातलं पहिले फेरी झाली दुसरं सत्र चालू होतोय तत्पूर्वी टॉस होणं गरजेचं आहे. नेव्ही 11 संघाचा कप्तान रेडी आहे. ओम वॉरियर संघाचा कप्तान आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचा आहे. सामना
चालू होतोय संस्कृत 11 वर्सेस एनपी ग्रुप 11 या दोन संघांमध्ये संस्कृत 11 संघानं प्रथम फलंदाजी करून 30 चेंडूंवरती 29 धावा खर्च केल्यात आणि एनपी ग्रुप संघापुढे 30 चेंडू मध्ये 30 धावा ठोकायच्या आहेत. नाही, स्ट्राईकला येतो साई आणि नॉन स्ट्राईकला उभा येतो अभि पेडणेकर. नक्कीच गोलंदाज किशोर गोलंदाजीसाठी आलाय. किशोर आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय ते पाहायला मिळणार आहे. आणि सामना चालू होतोय. जरा स्पीडअप करायचा आहे मित्रांनो, वेळ दौडू नका. अजून एक सामना आहे. सामना चालू होतोय. मॅच ऑन. पहिल्या चेंडूवर प्रहार आणि पहिल्या चेंडूवर षटकार. डीजे झेल टिपू शकला असता पण चुकीला माफी नाही म्हणतात. आता बाकी प्रेमनं एक अचूक प्रकारचा तू षटकार ठोकू शकतोस, त्याच प्रकारचा मी तुझा विकेट सुद्धा घेऊ शकतो. अशा प्रकारचे एक गणित पाहायला मिळालंय. दुसऱ्या चेंडूवर साई सारखा फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन झालाय. कसा या धावसंख्येवर पहिला हादरा बसलाय एनपी ग्रुप या संघाला. नक्कीच फलंदाज येतोय ऋग्वेद कारण साई बाद झाल्यानंतर ऋग्वेद आलाय साईची जागा भरून काढण्यासाठी. गोलंदाज किशोर गोलंदाजी चांगल्या प्रकारची करतोय. हा बॅटची एज लागते. यष्टीरक्षक चुकला. ज्या प्रकारे पहिला झेल सोडला होता त्याच प्रकारे यष्टीरक्षकाने आता झेल सोडलाय. तिसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट प्राप्त झाली असती पण चुकीला माफी नाही म्हणतात, कारण आताच तिसऱ्या चेंडूवर एज लागते आणि यष्टीरक्षक चुकला. आणि नक्कीच चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय. ओम चेंडू फेकेपर्यंत तू मै होतोय पण एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एक अप्रतिम गोलंदाजी चालू आहे किशोर यांच्याकडून. नक्कीच आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्या त्या म्हणजे 7. नक्कीच ऋग्वेदला काही चेंडू समजत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. बॅट आणि बॉलचा संबंध झाला नाही. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलंय. चेंडू निर्धाव जातोय. 5 चेंडू झाले तर 7 धावा खर्च केल्यात. एक अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. पाहिलं तर गणित प्रत्येक षटकामागे 6ची सरासरी आहे. आहा, एक क्लासिक फटका पाहायला मिळालाय ऋग्वेद यांच्याकडून. तू मै होताना आणि अभि बॅक टू द पॅव्हलियन धावबादच्या स्वरूपात अभिबाद झालाय.
कव्वरच्या शेतात असलेल्या गड्याकडेच गेले. तिन्ही चेंडू एकाच क्षेत्ररक्षकानं आढळलं, पण या चेंडूवर मात्र एकही धाव मिळू शकली नाही. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय अमय. हा अनुजने पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. धाव संख्या नेऊन पोहोचवले ती म्हणजे 15 वर. हा ही चेंडू लेग साइडला गेलाय. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू अडवपर्यंत डिक्लेअर झोन मध्ये. 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एनपी ग्रुप संघाची धाव संख्या झाले ती म्हणजे 16. जर पाहिलं 18 चेंडू 14 धावांची गरज आहे एनपी ग्रुप 11 संघाला. 18 धावा 2 का 2 धावा. या 2 धावेनेशी संघाची धाव संख्या 2 ने वाढती आहे. धाव संख्या 17 झालेली आहे. दोन षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एनपी ग्रुप संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 17. ऋग्वेद फलंदाजी करतोय. पाहिलं तर स्ट्रायकर गोलंदाज किशोर पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन येतोय. आपल्या संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक. स्वतःच दुसरं षटक टाकण्यासाठी किशोर सज्ज आहे. कारण पाहिलं तर किशोरला धावा रोखणं गरजेचं आहे. कारण एनपी ग्रुप 11 संघानं आपलं अर्ध मकान पूर्ण केलंय. अर्ध बाकी राहिलंय. 2 फलंदाज बाद झालेत. नक्कीच हा ही चेंडू ऑफसाइडला जातोय. कुंदन चेंडू अडवपर्यंत 1 धाव प्राप्त झाली आहे आणि अनुज आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. जर पाहिलं तर अनुजला आतापर्यंत 6 धावांवर खेळतोय. 6 धावांचं योगदान देतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी चालू आहे अनुज यांच्याकडून. हा फुलटॉस चेंडू मागे चेंडू झेल सोडलाय. ओम सारख्या क्षेत्ररक्षकानं अनुजचा झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण चालू आहे ओम यांच्याकडून. दुसरा झेल सोडतोय ओम. कारण पहिल्याच षटकात पाहिलं तर किशोरच्या पहिल्याच चेंडूवर साईचा झेल होता. तो प्रेम ओमने सोडला आणि आता सुद्धा ओमने झेल सोडलाय. नक्कीच हा ही चेंडू लेग साइडला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण पळून केली. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेनेशी संघाची धाव संख्या 22 वर नेऊन पोहोचवले. केवळ मात्र 8 धावांची गरज आहे. तिसरं षटक चालू आहे. अजून सुद्धा 2 षटक बाकी आहेत आणि केवळ 8 धावांची गरज आहे. किशोर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय पण क्षेत्ररक्षण साथ देत नाहीये. विजय संपादन करायचा असेल तर क्षेत्ररक्षण सुद्धा साथ देणं गरजेचं आहे. कारण गोलंदाज आपल्या परीने आपली गोलंदाजी करत असतो. पण क्षेत्ररक्षक जर चांगलं झालं तर नक्कीच विजय हा निश्चित असतो. हे आता याच सामन्यात पाहायला मिळतंय. कारण पहिल्याच चेंडूवर झेर जर सुटत असेल तर पुढचे काही चेंडू नक्कीच गोलंदाजाला आणि हा चेंडू सीमा रेषा पार, चौकार. डीजे
नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी होते अनुज आणि ऋग्वेद या दोन फलंदाजाकडून. किशोराचा पुढला चेंडू ऋग्वेद साठी. दुर्वेश चेंडू आडवापर्यंत फेकी करेपर्यंत एक धाव पूर्ण प्राप्त झाले. या एका धावेशी संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 28. केवळ मात्र 2 धावेंची गरज आहे एनपी ग्रुप संघाला. आणि जर पाहिलं आजच्या दिवसातला संस्कृत 11 हा संघ यांचं आव्हान मला असं वाटतंय संपुष्टात येणार आहे. प्रतीक गोलंदाजीसाठी आलाय. नक्कीच चेंडू वाईड आहे. केवळ मात्र एका धावेची गरज आहे. आणि जर पाहिलं पहिल्या पर्वातला संस्कृत 11 हा संघ विनर संघ होता. तोच संघ आज आपल्याला पाहताय पहिल्यांदाच बाद फेरीत झालाय. आणि या चेंडूवर एक धाव प्राप्त एनपी ग्रुप हा संघ विजयी होतोय. धन्यवाद एनपी ग्रुप संघाचं आणि धन्यवाद संस्कृत 11 संघाचं.